बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील शेतकरी कुटुंबातील वडील आणि मुलांना 19 फेब्रुवारी रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती। तेच बावी गावात आता आपण आहोत। आपल्यासोबत दिलीप ढाकणे आहेत। तुम्हाला मारहाण झाली होती, नेमका 19 तारखेला नेमका घटनाक्रम काय होता, त्या दिवशी काय घटना घडली? काय मी संडासला गेलो होतो डबकं घेऊन, त्यावेळेस ते लोक होते, ते पारदेशी खोक्याचे भाऊ ते होते, म्हणजे त्यांनी जाळं लावलं होतं। तर जाळं मी म्हटलं आमच्या वावराकडे कशाला जाळं लावत होतो, हरण पकडलं तर शेवटी काय जण तो गुन्हाच आहे ना, त्याच्यामुळे मी म्हणलं जाळं इथून काढा तुम्ही, नाहीतर मी मोबाईल काढा म्हणून तुमचं शूटिंग करून घेईन मी। त्याच्यामुळे ते मोबाईल काढून घेतला की लगेच थोडं दाबलं की लगेच त्यांनी काय केलं की पुढच्यानी काही म्हणला नाही, पण 2 जाळे लावले होते। पलीकडच्या एका जाळ्यात एक हरण गुंतलेलं होतं आणि अलीकडच्या जाळ्यात ते काढून घेत होते। तेवढं ते मागून जे आलं की ते म्हणा ते हरण जाईन तिकडं, यांनी आपल्याला लुस्कान केली, बाजा त्याने लोक हाणाची कान फाडा सुरुवात केली। मागचा आला की त्याने मागच्याने जास्त मारलं, पुढच्यानी कमी मारलं। त्याच्यानंतर त्याने तिकडचा एक होता, त्याने तिकडच्या पलीकडच्या जाळ्यामध्ये त्याने फोन केला आणि त्याची वीज असणारे त्याचे भाऊ कोण खोके त्यांचे 2 गाड्या घेऊन आले। एक कार्पी गाडी होती आणि एक तसली दुसरी बारकी गाडीच पांढरी। त्यांनी गाड्या घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी ते रोड वगैरे त्यांच्याकडे होते आणि मग त्यांनी जे हाणायची सुरुवात केली। आम्ही वाड्याच्या पलीकडे गेलो, वाड्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर एक लोखंडी दांडा होता, असं कुऱ्हाडीसारखा घाव घातला, मग बिनसूच पडलो मी। त्याच्यामुळं मला काय झालं कसं झालं नंतर मग माझ्या मुलालाच माहिती काय झालं ते, कारण त्याने एवढं मारलं मला जबरदस्त। मारल्याच्या पडल्याच्या नंतर मी थोडा चांगला होतो ना त्या अवस्थेत, बारगाड्यात दगडं घातलं, इकडून काही एकदम त्याने म्हणजे मेला म्हणून टाकून दिलं। पण आता नशीब चांगलं म्हणून आता कशी देवाची कृपा का हरणाची कृपा मला जीव आला। तुम्ही म्हणताय त्यांनी हरण पकडण्यासाठी जाळ टाकण्यात आलं होतं, ते लोक किती होते आणि तुम्हाला मार कुठं लागलाय? मला मार तोंडावर फटका बसला ना ते मोठा, आणि पहिल्यांदा त्यांनी दांड्यानी गदानी घेऊन मारलं त्यांनी पहिल्यांदा मला बरगडीला, माकडं हाडाला। जवळ तुम्हाला दाखवू का? बघा ना इथं तोंडाला आहे ना, आता सगळे पूर्ण जाबडाच एकदम। हा हे वरच सुटलेलं, इथे 1 क्लिप टाकली, इथे 1 क्लिप येतो, एकूण 2 अशा क्लिप टाकल्या, हे पूर्ण क्रिया केलेला आहे वर्षाला। हा सगळं फ्रॅक्चर आहे, जबडा सगळा फ्रॅक्चर आहे, हे सरकलं होतं ना त्याच्यामध्ये टाकून। तुम्ही किती दिवस दवाखान्यात होते? तुम्ही तक्रार दिली, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी काय नाही, आमची मागणी एकच आहे की आमच्या जर रातचं जर हल्ला जर झाला तर हे लोक परत कोण गपची वाचणार नाहीत, आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्यांना आम्हाला काय जे तुमच्या न्यायदेवता त्यांना काय सजा द्यायची ती त्यांना दिलीच पाहिजे, कारण हे असं आमच्यावर जे झालंय यापुढं कुणावर बी झालं नाही पाहिजे, आमची एवढीच मागणी। दवाखान्यात किती दिवस होते तुम्ही? दवाखान्यात आम्ही 28 तारखेपर्यंत होतो, 19 तारखेपासून 28 तारखेपर्यंत। हे महेश ढाकणे होते। 19 फेब्रुवारी जी घटना घडली त्याचा संपूर्ण जे आहे ते व्यथा त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितली। त्यांच्या तोंडाला मार लागला, दातं पडले असंही त्यांनी सांगितले। दिलीप ढाकणे यांचे चिरंजीव महेश ढाकणे आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही त्या ठिकाणी गेले होते, वडिलांना मारहाण झाल्यानंतर तुम्ही बघितलं, नेमकं त्याच्यानंतर काय झालं? मी शिरूर कासारला होतो, 7:30चा सकाळी टाईम होता, 19 फेब्रुवारी 7:30च्या टायमानं ते वर बाथरूमला गेले होते, वर माझे वडील त्या शेतात, आमच्याच शेतात बाथरूमला गेले असताना त्यांनी 2 जाळे लावली होती हरण पकडायची। त्या एका जाळीमध्ये हरण गुंतलं होतं आणि एका जाळीमध्ये नव्हतं गुंतलं, तर त्यांच्या मोबाईलने त्यांनी स्वतः ते जे शूटिंग काढायला लागली पहिल्या जाळीत त्यांनी थोडीफार शूटिंग काढली असेल किंवा नसेल, हे इतकं त्यांना आता लक्षात नाही आहे, म्हणजे ते घटना झाल्यामुळं। तर त्यानंतर त्यांनी वडिलाला मारहाण चालू केली, शूटिंग काढली म्हणून। आणि त्यानंतर मला आवाज आला, माझी आई म्हणाली की वर तुझ्या बापाला कोणतरी हाणतंय। त्यानंतर मी शिरूरून आलेला असताना असंच वर पळालो, वर पळताच ते आम्ही तिथपर्यंत पोहोचता वेळेस ते लोक तिथून थोडे वरती गेले।
वरती गेले आणि त्यांनी फोन केले. फोन केल्यानंतर त्यांची दोन गाड्या आल्या, एक स्कॉर्पिओ आणि एक डिझायर. त्यांच्या गाडीचे नंबर काय मला माहीत नाहीत, पण काळी स्कॉर्पिओ आहे. आणि ते आल्याच्यानंतर ते पहिले हे 4 जण आले आणि पहिले 3 जण होते, असे मिळून पूर्ण 7 जण होते. ते सातही जणांनी आम्हाला तिकडून दगडाचाच वार सुरू केला. वार सुरू करताच काही थोडेफार दगड लागले आणि त्यानंतर एकदम जवळ आले. आमच्या जवळ आले की त्यांनी डायरेक्ट वडिलाच्या ते कुऱ्हाडीसारखं जे एक हातोडा होता, कुऱ्हाडीसारखं जे घाव त्यांनी काय केलं, वडिलाच्या माथ्यात टाकला होता. पण मी त्यावेळेस आराडलो. त्यावेळेस वडिलांनी असं मागं बघताच त्यांचं पूर्ण तोंडावर ते लागलं. त्यांचे पूर्ण दात निकामी झाले. आणि त्यावेळेस मला पण मारहाण करीत होते ते, पण त्यांना पाहून माझे पण हे झालं. त्यानंतर त्यांनी ते हरण मारून ती गाडीत घेऊन गेली. मला 2 मिनटं मी वडिलापाशी जायला लागलं, कारण की आमचा अंतर 100 फुटाचा होता. माझा हा पाय फ्रॅक्चर आहे. पाय फ्रॅक्चर असल्यामुळं मला त्यांच्यापर्यंत जायला 2 मिनिट तर वेळ गेला माझा. त्यावेळेस हे बेशुद्ध अवस्थेत होते. बेशुद्ध अवस्थेत असताना त्यानंतर मी त्यांना माझ्या मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याच्यानंतर मी त्यांच्यापर्यंत गेलो. मांडीवर घेतल्याच्यानंतर मी त्यांच्या छातीत एक डोळा उघडलेला होता आणि एक डोळा झाकलेला होता. त्यांचे दोन्ही मी डोळे असे वर केले आणि छातीत ठोके हाणले. त्यावेळेस त्यांनी आयोग केलं त्यांच्या श्वासाला, आणि श्वास आला त्यावेळेस यांचे हे जाळे वगैरे गुंडाळून हरीण मारून त्यांनी त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले. आणि आता त्याची एवढी दहशत आहे शिरूर तालुक्यामध्ये की कित्येक आया बहिणीचे गळे यांनी कापलेत. कुणाचे गुरं, कुणाचे काय 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 हे. तुमच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? तुम्ही म्हणता की मोबाईलमध्ये शूटिंग केली. शूटिंग कोणी केली होती? शूटिंग वडिलांनी संडासला गेले होते, त्यामुळे ते वडील आम्ही त्यांना याच्या अगोदर पण सांगितलं होतं की तुम्ही त्या आमच्या शेतात हरणं धरी जाऊ नका. त्यांना 2 वर्षापासून आम्ही सांगतो. पण त्यांनी शेवटला काय केलं आजच्या स्थितीला, ते म्हणले प्रत्येक वेळेस ह्या माणसाचा आम्हाला त्रास होतोय, ते आम्हाला जिवे मारून टाकल्यागत त्यांनी आम्हाला मारून टाकल्यागत करून गेली. ती शूटिंग कुठे आहे आता? कोणती शूटिंग? ते मोबाईल त्यांनी नेला आमचं, त्यांनी त्याच लोकांनी नेला. सतीश भोसलेनी तर मेन आधार कार्ड पण त्यांनी नेलं. असा प्रकार झालेला आहे सगळा चुकीचा. आणि त्याची दहशत माझ्या पायाला त्यांनी नाही सत्तूर त्यांनी उलटा हाणला. उलटा सत्तूर हाणल्यामुळं माझा पाय थोडा फ्रॅक्चर झाला. म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी वडिलाला मारलं त्याच दिवशी तुमच्या पायाला मारहाण झाली? हो, त्याच दिवशी त्याच वेळेत झालं हे सगळं प्रकार. ते आरोपी तुमच्या आधीपासून ओळखीचे होते का? ओळखीचे म्हणजे त्यांना आम्ही सांगत होतो, आमचा त्यांचा असं काही नव्हता. फक्त आमच्या शेतात तुम्ही हरणं धरू नका हे त्यांना आम्ही विनंती 2-4 वेळेस म्हणजे 2 वर्षापासून करीत आलेलो आहे. पण तरी त्यांनी म्हणलं आमच्यावर काही गुन्हा असेल तर आमच्यावर जर काही आलं तर आम्ही काय करायचं, आम्ही त्यांना पाणी मानतो. तुम्ही जर असं काही गोष्टी केल्या तर आमच्या याच्यात तुम्ही जर मारून टाकलं तर आम्हालाच अटक करतील लोक. त्यांना आम्ही तो प्रकार सांगत होतो. तर ते म्हणले आता यांचा आपल्याला भरपूर वेळेस त्रास झाला आहे, आता यांना ह्या वेळेस सोडायचं नाही. आणि यानंतर बी त्यांनी 1-2 वेळेस धमक्या दिल्या की यांचे आम्ही तुकडे करून टाकणार आहेत. त्याच्यामुळं प्रशासन इकडे 1 किलोमीटर वस्ती नाही, इकडे 1 किलोमीटर नाही, इकडे ह्या डोंगराच्या खाली त्यांचं घरी आणि आमची रानमाळ्यात वस्ती आहे. तुम्ही पहा, सर्व दाखवा त्यांना. आम्हाला प्रशासनाचा काही आमच्या जीवाला धोका झाला तर आम्ही प्रशासन याचा जिम्मेदार राहील. आता काय मागणी आहे तुमची? मागणी अशीच आहे, त्याच्यावर आम्हाला त्यांनी एवढं आता मी बोलूच शकत नाही काही याच्या पलीकडे. आम्हाला फक्त मागणी अशी आहे की आम्हाला न्याय हवा आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, कुणी पण असं. आम्ही मरणाच्या वाटेवरती पडलेलो होतो. माझे वडील बेशुद्ध होते. परिस्थिती त्यावेळेची खूप हे होती. आता तुम्ही ज्या आरोपींचं नाव घेतलं भोसलेंचं, त्यावर आमदार सुरेशदास असे म्हणाले की तो कधी मध्ये माझ्याकडे यायचा, पण कारवाई करा. आता ते काय आपल्याला एवढं सांगता येत नाही. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं, आम्ही शेती करून खातो. याच्या पलीकडे याच्यात कुणाच तरी हात असू शकतो. त्यामुळे शिरूर तालुक्यात दहशत त्याची आहे. आम्ही एवढंच बोलू शकतो. कोण असेल काय हे आम्हाला त्याचं काही माहीत नाही. बरं, तुमच्या वडिलांना ज्या दिवशी मारहाण झाली होती तो व्हिडिओ जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी ट्विटरवर टाकला आहे. त्यांनी या प्रकरणाचे आहे ते आवाज उठवला आहे. त्यांचं बी मनापासून मी अभिनंदन करील. आणि आम्ही गरीब कुटुंबाला आम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच मी माझी विनंती करेन सगळ्यांना. बरं, याला लागून दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या विरोधात काही महिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात जे आहे ते तक्रार दिली. त्या जे दिवसभर दुपारनंतर शिरूर पोलीस ठाण्यात बसल्या होत्या, याबाबत काय सांगाल?
याबाबत म्हणजे काय, आता त्या लोकांनी आम्हाला मारण्याची व्यवस्था केली आणि तेच उलट आमच्यावरती काहीतरी वेगळे गुन्हे रचवायचे प्रयत्न करत आहेत. याच्यात आम्ही काही करू शकत नाही. ते आता पोलीस स्टेशनला येऊन बसले होत्या मोकाच, आमचे असं केलं, आमचं तसं केलं. त्यांचा आणि आमचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यांचे जी पोरं होते तेच, त्यांची टोळी सतीश भोसलेची किती गुंड आहेत, त्याचे भाव आहेत, त्याचा मेवना आहे ती सतीश भोसले, त्याच्या भावाचा मुलगा आहे, त्या महिलाचा आणि आमचा अर्थार्थ काही संबंधच नाही याच्यात. तरी त्यांनी काहीतरी एकाचं दोन केले तर आपण त्याला काय करणार. अनेक आरोप केलेत त्यांनी तुमच्या तक्रारी. हो, आरोप ते करतात. आता आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला होतो तर आम्हाला तक्रारी करायची नव्हती, पण गावकऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला हे थोडा साहस दिला आणि या साहस दिल्यामुळं आम्ही ही आज कंप्लेंट दाखल केली. नाही तर आम्हाला कंप्लेंट ही करायची नव्हती, कारण की त्याचा एवढी दहशत आहे शिरूर तालुक्यात की याच्या विरोधात कुणीही जाऊ शकत नाही, एवढी दहशत आहे त्याची. काका, तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. तुमच्या विरोधात जो सुद्धा काही महिलांनी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले शिरूर. हां, गाठलं माझं. त्यांना आम्ही काय करू शकतो त्यांना. आता जे काही म्हणू शकतात. आता माझं वय 55 वर्ष आहे. आता हे असं कोण काही कुठं नाही करते, मग त्यांचा आमचा काही संबंधच येत नाही ना. आमची परिस्थिती नाही, आम्ही रानात राहतो. आम्ही काय करू शकतो त्यांच्या संग. ते आता म्हणजे काही जरी म्हणू लागले, खोटे नाटे किती केले, आता केलं तरी आता आम्हाला काय जे काय केलं तर आम्हाला त्याला सामोरं जावंच लागेल ना. त्याला नाविलाज झाला आमचा काही. आम्ही काही त्यांच्या वाटं गेलो किंवा काही झालं ते आम्ही त्यांना काही त्रास दिला, ते आमच्याच इथं येऊन आम्हाला त्रास देऊन आम्हालाच मारून परत आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करते. त्याला आता काय करणार काय. त्याला तुम्हीच सांगा, काही जर होत असेल तर खोटे गुन्हे काही आमच्यावर दाखल करू नका म्हणून. सत्य परिस्थिती असेल तेच करा, खोटं काही करू नका. का आम्ही तुमच्या बायाची किंवा कुठल्या त्यांच्या गड्याची पण आमच्या ओळखी नाहीत. आमचा व्यवहार नाही, कुठला पाणी नाही, कुठलं काही संभाषणसुद्धा कधी नाही त्यांचं आमचं. फक्त आमचं संभाषण आलं कुठं, फक्त एवढं ह्या हरणाच्या जाळ्या लावल्या म्हणून. आणि मुके प्राण्याचे शेवटी कुणी असलं, तुम्ही जरी आमच्या जागेवर असले तुम्ही तरी म्हणणारच आहेत ना की नका हे मारू मुके प्राणी. तुम्ही तुमच्याकडे मोबाईल होता त्या दिवशी, तुम्ही मोबाईलमध्ये शूटिंग केली होती, त्यात ते आलं का सगळं? तुम्ही जे बोलताय ते मोबाईलमध्ये आलं होतं का? नाही, ते फक्त जाळीच आली होती. आणि ते हरणाचं जे पलीकडचे 2 जाळे होते ना, ते एक जाळं आलेलं नव्हतं. एका हरणाची शूटिंग आणि तो माणूस आहे. हा, मोबाईल तुमच्याकडे आता नाही? ते नाही, त्यांचे नेऊन तो मोबाईल. निश्चित आपण बघतो, हे होते दिलीप ढाकणे आणि हे होते महेश ढाकणे. 19 फेब्रुवारीला यांना जे मारहाण झाली होती, यांनी आज शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि जो आरोपी आहे त्यांची मोठी दहशत आहे या परिसरात. आम्हाला संरक्षण द्यावं, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती या पीडित शेतकरी कुटुंबांनी केली. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बावी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.